हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण डू डजचा फुल यूज मराठीतून बघणार आहोत. डू डजबद्दल वाक्य तयार करताना ज्या काही तुम्हाला अडचणी येतात आणि जे काही तुम्हाला डाऊट असतील, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ते सर्व डाऊट क्लिअर होतील असं मी तुम्हाला खात्रीने सांगते. डू डज केव्हा यूज होतो तर डू डज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यूज केला जातो. डू डज जेव्हा आपण वाक्य निगेटिव्ह करतो तेव्हा डू डजचा उपयोग केला जातो. डू डज ॲज अ डुप्लिकेट वर्ब म्हणून सुद्धा वाक्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. ऑर्डर द्यायची असेल तेव्हा सुद्धा आपण डूचा उपयोग करतो. असे विविध उपयोग डू डजचे आहेत. आता तेच उपयोग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड्स, इथे काही आपल्या डे टू डे लाईफमधली काही मराठीतली वाक्ये दिलेली आहेत ते बघूया. पहिलं वाक्य आहे, तो क्रिकेट खेळतो. नेक्स्ट, ते माझ्यावर हसतात. नेक्स्ट, मी वेळेवर जेवतो. नेक्स्ट, ते तुटत नाही. नेक्स्ट, ते खो खो खेळत नाहीत. नेक्स्ट, तो क्रिकेट खेळतो का. फ्रेंड्स, आता ही वाक्य इंग्लिशमध्ये कशी कन्वर्ट होतात ते बघूया. पहिलं वाक्य आहे, तो क्रिकेट खेळतो. तो साठी घेतलं ही, खेळतोसाठी घेतलं प्लेज आणि क्रिकेट. आता या ठिकाणी प्लेज हे क्रियापद आहे आणि त्याला यस प्रत्यय लावलेला आहे. नेक्स्ट बघा, ते माझ्यावर हसतात. ते म्हणजे अनेक वचन, त्यासाठी प्रोनाऊन घेतला आपण दे. हा सब्जेक्ट आहे दे. हसण्यासाठी घेतलं लाफ हे क्रियापद. माझ्यावर ॲट मी, दे लाफ ॲट मी. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करताना आपण फॉर्म्युला यूज करतो. नेक्स्ट आहे, मी वेळेवर जेवतो. मी साठी घेतलं आय, जेवतोसाठी घेतलं ईट. ऑन टाईम, वेळेवर. आता या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे. बेस फॉर्म ऑफ वर्ब वापरलेला आहे. या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात सुद्धा लाफ हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. बेस फॉर्म ऑफ वर्ब आहे. नेक्स्ट बघा, ते तुटत नाही. या ठिकाणी निगेटिव्ह वाक्य आहे. ते साठी घेतलं ईट. निर्जीव वस्तू असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, छोटं बाळ असेल, त्यासाठी आपण प्रोनाऊन वापरतो ईट. त्यानंतर निगेटिव्ह वाक्य आहे, तुटत नाही. डझंट ब्रेक. आता या ठिकाणी डझंट ब्रेक, डज नॉट ब्रेक असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी डज नॉट आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. नेक्स्ट बघा, ते खो खो खेळत नाहीत. ते अनेक वचन आहे, त्यासाठी दे. खेळत नाहीत, डोंट प्ले. डोंट प्ले. आता इथे डोंट निगेटिव्ह आहे म्हणून इथे डोंट आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि खो खो. दे डोंट प्ले खो खो. नेक्स्ट आहे, तो क्रिकेट खेळतो का. आता या ठिकाणी हे वाक्य कसं झालेलं आहे, डज ही प्ले क्रिकेट आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. फ्रेंड्स, या वाक्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की काही ठिकाणी आपण क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे, काही ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे, काही ठिकाणी निगेटिव्ह करताना डज, काही ठिकाणी डोंट याचा उपयोग केलेला आहे. प्रश्नार्थक वाक्य तयार करताना सुद्धा स्टार्टिंगला डज घेतलेला आहे. फ्रेंड्स, ही सर्व जी वाक्य आहेत ती सिम्पल प्रेझेंट टेन्सची आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच डू डजचा उपयोग केला जातो. कशाचा उपयोग केला जातो, डू डज. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिम्पल प्रेझेंट टेन्स केव्हा यूज होतो. फ्रेंड्स, त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतात, जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की आम्ही असं करतो. आम्ही असं करतो का, तो असं करत नाही. तो असं करतो का, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. त्याचा अर्थ असा होईल का की ती कृती सध्या आता चालू आहे तर नाही. उदाहरणार्थ बघा, उदाहरण दिल्याच्या नंतर तुम्हाला अजून ती आयडिया क्लिअर होईल. बघा, एखादी कंपनी आपल्या कस्टमरला म्हणते किंवा सांगते, आमची कंपनी चांगली सर्व्हिस देते. आमची कंपनी चांगली सर्व्हिस देते. आपण आपल्या आईला सांगतो, मी वेळेवर जेवतो. मी वेळेवर जेवतो. आपण आपल्या बॉसला सांगणे, मी उशिरापर्यंत काम करतो. आईबाबांना सांगणे,
मी रोज अभ्यास करतो. आपण जी उदाहरणं बघितली त्यामध्ये असं सांगण्यात येते की मी असं करतो, तो असं करतो. तो असं करतो का? ते असं करत नाहीत. अशा प्रकारची माहिती सांगण्यात येते आणि त्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. आता डू केव्हा वापरायचं आणि डज केव्हा वापरायचं याची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया. डू डजचा उपयोग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये केला जातो. आता डू डज हे काय आहेत? क्रियापद आहे. मग आता डूचा केव्हा उपयोग केला जातो, डजचा केव्हा उपयोग केला जातो ते बघूया. जेव्हा सब्जेक्ट आय, यू, वी, दे, बॉईज, दीज, दोज अशा प्रकारचे सब्जेक्ट असतात, कर्ते असतात, तेव्हा आपण डूचा उपयोग करतो. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, आपण, दे म्हणजे ते, त्या, ती, बॉईज हा काय आहे? अनेकवचनी कर्ता आहे. जेव्हा अनेकवचनी कर्ता असेल तेव्हा सुद्धा आपण डूचा उपयोग करतो. दीज आणि दोज हे दर्शक सर्वनामे आहेत. धीसचा अनेकवचन आहे, धीसचा अनेकवचन आहे दीज, दॅटचा अनेकवचन होते दोज. आता दीज आणि दोज असेल तरी सुद्धा आपण डूचा उपयोग करतो. आता जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट, धिस, दॅट, राम म्हणजे सिंग्युलर नाउन असेल तर आपण क्रियापद डज वापरतो. ही म्हणजे तो, बॉय असेल तर ही हे प्रोनाउन आपण वापरतो, सर्वनाम वापरतो. शी हे गर्लसाठी वापरलं जाते, शी म्हणजे ती. इट म्हणजे ते, त्या, ती, निर्जीव वस्तू, प्राणी, पक्षी असेल त्यासाठी आपण इट हे प्रोनाउन वापरतो. धिस आणि दॅट हे दर्शक सर्वनामे आहेत. धिस आणि दॅटचा उपयोग आपण एकवचनी कर्ते म्हणून करतो. जवळची वस्तू किंवा व्यक्ती, दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवायचं असेल तर आपण धिस आणि दॅटचा उपयोग करतो. आणि राम हा सिंग्युलर नाउन आहे म्हणजे एकवचनी कर्ता आहे. कोणतंही नाम असेल तर आपण डज वापरतो. आता केव्हा डूचा उपयोग होतो, केव्हा डजचा उपयोग होतो हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. जेव्हा वाक्य निगेटिव्ह असेल, नाही या अर्थाने म्हटलेलं असेल, तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू डजचा उपयोग करतो. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर डू डज, त्यानंतर नॉट, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे वाक्याची रचना असते. मी जात नाही, मी येत नाही, तो खेळत नाही अशा प्रकारची वाक्य जेव्हा करायची असतील तेव्हा आपण डू डजचा उपयोग करतो. आता ही काही वाक्य आहे, उदाहरणाद्वारे समजून घेऊया. रिया गात नाही, त्याला फूल आवडत नाही, मला चित्रकला आवडत नाही, सिंह गवत खात नाही, हे काम करत नाही, ते पेनासारखे दिसत नाही. आता या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं करता येईल ते बघूया. रिया गात नाही, रिया हा झाला सब्जेक्ट, त्यानंतर गात नाही, डझंट सिंग. आता इथे डज कसं आलं आपण अगोदरच बघितलेलं आहे. जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल तर तेव्हा आपण डजचा उपयोग करतो. म्हणून या ठिकाणी आपण डज घेतलेला आहे. रिया डझंट सिंग. नेक्स्ट बघा, त्याला फूल आवडत नाही, त्याला साठी घेतलं ही हे प्रोनाउन, आवडत नाही, डझंट लाईक, फ्लावर म्हणजे फूल. नेक्स्ट बघा, मला चित्रकला आवडत नाही, मला साठी घेतलं आय, आवडत नाही, डोंट लाईक, पेंटिंग म्हणजे चित्रकला. नेक्स्ट बघा, सिंह गवत खात नाही, सिंह हे एकवचनी कर्ता आहे म्हणून या ठिकाणी डजचा उपयोग केलेला आहे. खात नाही, डझंट ईट, डझंट ईट. ग्रास म्हणजे गवत. नेक्स्ट बघा, हे काम करत नाही, धिस डझंट वर्क म्हणजे फॅन असेल, पेन असेल तेव्हा आपण म्हणतो धिस डझंट वर्क अशा प्रकारे. नेक्स्ट, ते पेनसारखे दिसत नाही, ते दॅट डझंट लुक लाईक अ पेन, ते पेनसारखे दिसत नाही. आता या ठिकाणी आपण बघितलं जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट पैकी एखादा सब्जेक्ट आला असेल, कर्ता आला असेल तर आपण डजचा उपयोग केला. आय, वी, दे अशा प्रकारचे जर सब्जेक्ट्स असतील तर आपण डूचा उपयोग करतो निगेटिव्ह वाक्य करताना. आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. जसं की या ठिकाणी सिंग, या ठिकाणी लाईक,
या ठिकाणी सुद्धा लाईक, इथे ईट, इथे वर्क आणि इथे लुक. अशा प्रकारे डू डज नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. फ्रेंड्स, डू डजचा नेक्स्ट यूज आहे डुप्लिकेट वर्ब म्हणून आपण डू डजचा वाक्यामध्ये उपयोग करतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण करतो तेव्हा डू डजचा उपयोग करण्याची गरज नसते. जेव्हा वाक्यामध्ये ॲक्शन वर्ड आहे प्ले, गो, कम अशा प्रकारे, तेव्हा ॲक्शन वर्ड असतो. एक्झाम्पल, मी खेळतो, आय प्ले. मी जातो, आय गो. आता या ठिकाणी गो, प्ले, कम हे काही ॲक्शन वर्ड असतात, तेव्हा आपल्याला डू डज उपयोग करण्याची गरज नाही. परंतु इथे एक्झाम्पल्स बघा. आता इथे मी गृहपाठ करतो, मी गृहपाठ करत नाही, मी योगा करतो, मी योगा करत नाही अशी काही वाक्य आहेत. मी गृहपाठ करतो, मी गृहपाठ करतो. आता हे वाक्य असं होईल का आय होमवर्क म्हणून? आय होमवर्क तर नाही, हे ग्रॅमॅटिकली चुकीचं होईल. मग हे वाक्य बनवण्यासाठी ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं होईल? आय डू होमवर्क. अशा प्रकारे हे वाक्य करेक्ट होईल. आता हेच वाक्य मला निगेटिव्ह करायचं आहे. मला म्हणायचं आहे मी गृहपाठ करत नाही. निगेटिव्ह करताना काय होईल बघा. मी साठी घेतलं आय आणि करत नाही डोंट. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट. आय डोंट डू मेन वर्ब घ्यावं लागते होमवर्क. या ठिकाणी अशा प्रकारे बदल झालेला आहे तो लक्षात ठेवा. आय निगेटिव्ह करताना आय नंतर डोंट आणि त्यानंतर मेन वर्ब डू आणि मग आपला ऑब्जेक्ट. आणि होकारार्थी करताना जे मेन वर्ब आहे तेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आय डू होमवर्क. नेक्स्ट वाक्य बघा. मी योगा करतो. याचं वाक्य असं होईल का आय योगा म्हणून? नाही, योगा हा जो वर्ड आहे तो वर्ब नाही आहे. त्यामुळे हे असं जर आपण वाक्य तयार केलं इंग्लिशमध्ये तर ग्रॅमॅटिकली ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल? आय डू योगा. आय डू योगा. यालाच निगेटिव्ह करताना कसं होईल? मी योगा करत नाही. आय डोंट डू योगा. आय डोंट डू योगा. नेक्स्ट बघा. मी खूप काही करतो. आय डू अ लॉट ऑफ थिंग्स. आय डू अ लॉट ऑफ थिंग्स. निगेटिव्ह करायचं असेल तर मी करत नाही असं म्हणायचं असेल तर मी खूप काही करत नाही. मग कसं होईल? आय डोंट डू अ लॉट ऑफ थिंग्स. आय डोंट डू अ लॉट ऑफ थिंग्स. आता या ठिकाणी तुम्ही म्हणसाल मी हा एकच सब्जेक्ट आपण घेतलेला आहे, आपण तो गृहपाठ करत नाही असं सुद्धा वाक्य बनवू शकतो. मग कसं होईल? ही डझंट डू होमवर्क. तो गृहपाठ करत नाही. ही डझंट डू होमवर्क. तो गृहपाठ करतो. ही डज होमवर्क. ही डज होमवर्क. सब्जेक्ट बदलला तर डू डज त्यानुसार आपल्याला घ्यावा लागतो. अशा प्रकारे आपण वाक्य तयार करू शकतो आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. फ्रेंड्स, व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला डू डजचा नेक्स्ट यूज बघूया. फ्रेंड्स, नेक्स्ट यूज आहे जेव्हा वाक्य इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तेव्हा आपण डू डजचा उपयोग करतो. मग आपल्याला स्टार्टिंगला घ्यावं लागते डू डज, त्यानंतर घ्यावा लागतो सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापद आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. क्वेश्चन सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन मार्क. इथे काही वाक्य आहेत ते बघा. तो शाळेत जातो का? तो शाळेत जातो का असा प्रश्न विचारलेला आहे. तो ही शी इट असेल तर आपण काय केलेलं आहे? डजचा उपयोग केलेला आहे. आता इथे तो हा आपला सब्जेक्ट आहे म्हणून स्टार्टिंगला डू डजपैकी काय घ्यावं लागेल आपल्याला? डज. मग वाक्य कसं तयार होईल? डज त्यानंतर आपला सब्जेक्ट ही. डज ही गो टू स्कूल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. डज ही गो टू स्कूल असा आपला प्रश्न तयार झाला. ती टी व्ही पाहते का? ती म्हणजे प्रोनाउन कोणतं वापरावं लागेल? शी. शी म्हटल्यावर आपल्याला डू डजपैकी कशाचा यूज करावा लागेल? तर डजचा. वाक्य कसं तयार होईल बघा. डज शी
वॉच टीव्ही, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. डज शी वॉच टीव्ही अशा प्रकारे. नेक्स्ट बघा, तो खोटे बोलतो का? हे कसं होईल? डज ही लाय. डज ही लाय. डज ही लाय. लाय म्हणजे खोटे बोलणे. डज ही लाय. नेक्स्ट बघा, तो इंग्रजी बोलतो का? तो म्हणून इथे डज. डज ही स्पीक इंग्लिश, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह अशा प्रकारे. ती बुद्धिबळ खेळते का? याचं कसं होईल ते कमेंट करून नक्की सांगा. ती सब्जेक्ट शी आहे म्हणून डू डज पैकी काय घेसाल आणि कसा प्रश्न तयार करसाल इंग्लिशमध्ये ते कमेंट करून नक्की सांगा. डूचा उपयोग आपण ऑर्डर देण्यासाठी करतो. आता त्याच्यासाठी सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. डोंट म्हणजे डू नॉट, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होते डोंट, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण ऑर्डर देण्यासाठी सुद्धा डूचा उपयोग करतो. कारण ऑर्डर आपण समोरच्याला देतो म्हणून या ठिकाणी समोरचा म्हणजे तू किंवा तुम्ही या अर्थाने आपण बोलत असतो. हे वाक्य कसे होतील ते बघा. आता इथे काही वाक्य आहे. धूम्रपान करू नका. धूम्रपान करू नका. हे वाक्य कसं होईल? डोंट स्मोक. डोंट स्मोक. व्यत्यय आणू नका. डोंट डिस्टर्ब. डोंट डिस्टर्ब. त्यानंतर आवाज करू नका. डोंट मेक नॉईस. डोंट मेक नॉईस. त्यानंतर तेथे जाऊ नका. डोंट गो देअर. डोंट गो देअर. त्यानंतर जास्त खाऊ नका. डोंट ओव्हर इट. डोंट ओव्हर इट. अशा प्रकारे आपली वाक्य तयार होतात. फ्रेंड्स, आय होप डू डजचा उपयोग तुम्हाला नक्कीच समजला असेल. फ्रेंड्स, व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.